ज्या खंडणीच्या आरोपामध्ये सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच 2 कोटी खंडणीची डील ही मंत्री धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर झाल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला। या आरोप प्रत्यारोपाचं वादाचं लोण आता महायुतीमध्ये अजित पवार गट विरुद्ध भाजप असा होतो की काय असं देखील बोललं जात आहे। पाहूया। धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर त्याचं नाव आहे सात पुडा। या बंगल्यावर बैठक झाली। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली। 2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्याच सरकारी बंगल्यावर। भाजपच्या सुरेश धसांचा आतापर्यंतचा खळबळजनक आरोप। दावा खोटा ठरल्यास राजकारणातनं संन्यास घेण्याचंही चॅलेंज। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपच्या सुरेश धसांनी मंत्री धनंजय मुंडेंवर आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक आरोप केलाय। धसांच्या आरोपांनुसार खंडणी प्रकरणात आता थेट धनंजय मुंडेंचा सातपुडा नावाचा सरकारी बंगलाही सामील झाला। आवादा कंपनीकडून खंडणीची डील ही मुंडेंच्याच बंगल्यावर ठरली। जर हा दावा खोटा निघाला तर राजकारण सोडेन असं आव्हान सुद्धा धसांनी स्वीकारलंय। धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर त्याचं नाव आहे सातपुडा। या बंगल्यावर आवादा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली। कितीला? आका क्या बोले? 3 करोड़ लेके दो। क्या होना? 3 करोड़ होना असं हे म्हणले। तर अल्ताफ तांबोळे आणि शुक्ला हे 2 लोक बाहेर होते। त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला। कंपनीचे वरिष्ठ म्हणले 3 करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत, 2 करोड मध्ये फायनल करा। पुन्हा ते आत गेले, म्हणले साहब तिर्री नाही जमती तुर्री। इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे। आणि ही बैठक जर चुकीची निघाली मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल बर का। आता माझ्याकडे 300 गायीचा गोठा आहे, 1000 गायाचा गोठा करेन आणि 200-300 मसाड सुद्धा आणेन। प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखरजी बावनकुळे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुरेश धसांना तंबी दिली। यानंतर महायुतीमध्ये कुठल्याही नेत्यांवर आपण बोलू नये एवढी सक्त ताकीद दिल्यानंतर सुद्धा काल सुरेश धसांनी जाणीवपूर्वक की क्या हुआ तेरा वादा आणि एकेरी भाषेमध्ये अगदी दात मनगट खाऊन, तर हे महायुतीला शोभणार नाही। वाल्मिक कराडनं जितकी माया जमवली आहे त्यानुसार या प्रकरणाची ईडीकडून चौकशी व्हावी अशी मागणी धसांनी केली आहे। ते पंढरी शेठ फडक्यांचं गाणं असायचं, असं 10-10 नंबरचं सरकार म्हणतो भेटेल जावा गुन्ह्यात, मला अटक करावं पुण्यात। मग आता सगळे आरोपी पुण्यातच अटक, पुन्हा तिथं काय होणं आता काहीच उरलं नाही। कोणामुळं? या लोकांच्यामुळं। हे वालू काका अँड गँग्स ऑफ वासेपूर, सफेपूर, गँग्स ऑफ परळी। 100 अकाउंट सापडलेत वालू बाबाचे। 100 अकाउंट सापडलेत। 50 अकाउंटच्या पुढं ईडीकडे चौकशी जाती। मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडीकडे जाऊ द्या, एवढेच हात जोडून पाया पडून विनंती करतो। मोजता येत नाहीत एवढे फ्लॅट यांच्या पुण्यामध्ये आहेत। अरे 25-25 वर्ष झालं आम्ही राजकारणात आहोत। पुण्यामध्ये बळच एक फ्लॅट, ते बी रडत पडत आयुष्यपद घेतलेला आहे।
ज्या गाडीतून कराड सरेंडर झाला त्या गाडीच्या मालकानं आपली सीआयडी कार्यालयाजवळ अचानक भेट झाली। वाल्मिक कराडनं हात दाखवून सीआयडी ऑफिसपर्यंत लिफ्ट मागितल्यामुळेच त्यांना गाडीतून सोडल्याचा दावा केलाय। त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा यावर सडकून टीका केली। मी एका चौकामध्ये थांबलो होतो, सीआयडी ऑफिसच्या जवळच जाऊन थांबलेलो होतो। तिथं मला अचानक दिसल्याच्या नंतर मग मी गाडी उभी केली। गाडी उभी केल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं मला ह्या ऑफिसला नेऊन सोडावं लागते। तर मला काय अडचण नाही, मी त्यांचा कार्यकर्ताच आहे, त्याच्यामुळे मी माझ्या गाडीत बसविलं। मी स्वतः गाडी चालवाय होतो, त्यांना ती ज्या गाडीतून आली होती ती गाडी सोडून गेली। त्यातून 2 जण उतरले, माझ्या गाडीत बसले। मी तिथून त्यांना ते सीआयडी ऑफिसला नेऊन सोडलं आणि मी माझा बाहेर निघून आलो। पिक्चरच्या एखाद्या दिग्दर्शकाला एका डायरेक्टरला सुद्धा लाजवल अशी स्टोरी बनवतात। आमची अचानक भेट झाली। हा अरे नेमकं काय, तू आहे कोण तुझी अचानक भेट व्हायला? आणि माझी अचानक भेट झाली म्हणले, आणि मग अचानक भेट झाली की मी तिथं गेलो आणि मग माझ्या गाडीत बसले। असं असं काय काय तुम्ही मीडियाला बघता? पोलीस सीआयडी बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे, ज्या गाडीमध्ये हा खंडणीखोर आला ती गाडी तुम्ही आणखी का जप्त केली नाही? जो घेऊन आला त्याला तुम्ही आणखी अटक का केलं नाही? त्याला तुम्ही आणखी सहआरोपी का केलं नाही? परभणीप्रमाणेच पुण्यातल्या मोर्चातही भाजप आमदार सुरेश धसांनी अजित पवारांवर निशाणा साधला। अजित दादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत, मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही। 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 10 वेळा माझ्या बाबतीत असं घडलं। मी राष्ट्रवादीत 2005 पासून 2017 पर्यंत राष्ट्रवादीत होतो, 15 पर्यंत राष्ट्रवादीत होतो, म्हणजे जवळजवळ 10-11 वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं। अजित दादा असा नव्हता रे। अजित दादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी? काय अडकलंय? हे जाऊ दे ना का बाहेर, हे जाऊ दे। अरे ज्या नेत्याने बीडची वास्तू शांती केली, बीडचा बिहार नाही, बीडचा काबुलिस्तान केला, हमास केला। हमास पेक्षा सुद्धा वेगळं वागणं नाही तुमचं। इतकी बेकार तालिबानी। अरे दादा बरोबर 10-11 वर्ष आम्ही बे काम केलं, तो तसा माणूस नाही, पण जे घेरा घेतलाय अजित दादाला, सगळे यंड गंड मंड रंड अंड असले। माझं म्हणणं आहे पुण्यातलं बारामती तुमच्या मतदारसंघातले 100-200 माणसं पाठवा ना अजित दादा, 200 माणसं पाठवा दादा। महेश माझं म्हणणं चूक आहे का? तुमचे हे जे शागिर्द आहेत हे कसं वागते? एकटा मराठा समाजाच्या बाबतीत नाही, आणि तुम्हाला माझी विनंती, एकटा मराठा समाज नाही, सगळे समाज संतोषच्या बरोबर आहे। संतोष देशमुखांची हत्या आणि खंडणी या दोन्ही घटनांचा संबंध असल्याचा युक्तिवाद सीआयडीनंच कोर्टात केलाय। आतापर्यंत खंडणीवरून कराडला राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप करत धनंजय मुंडेंवर सत्ताधाऱ्यांसह काही विरोधी नेते आरोप करत होते, पण यावेळी थेट धनंजय मुंडेंच्याच बंगल्यावर खंडणीची डील ठरल्याचा दावा करून हा वाद अजून चिघळणार हे स्पष्ट झालंय। अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने क्या जैसा नहीं है की चौकशीमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असू द्या, कार्यकर्ते असू द्या, त्यांच्यावरती कारवाई करणार म्हणजे करणार। आणि मला विश्वास आहे की दादा जर कोणी त्याच्यामध्ये दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करायला कुठलीही गय करणार नाहीत, हा विश्वास मला अजितदादावरती आहे। परंतु सुरेशांना जाणीवपूर्वक महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करतायत। मग चौकशी चालू असताना सुरेशांनी अजितदादांना का प्रश्न विचारावा, का हुआ तेरा वादा म्हणून? म्हणजे तुमचा गृह खात्यावर विश्वास नाही का, की गृहमंत्र्यावर विश्वास नाही? प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।